नमस्कार, मी वैद्य अपर्णा प्रसाद देशपांडे, टिळकवाडी, नाशिक. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या स्त्री विशेष सदरात आपण स्त्रियांच्या आरोग्य समस्यांवर चर्चा करणार आहोत. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य समस्याही गुंतागुंतीच्या झाल्या आहेत, थोड्याशा बदलल्या आहेत. मुलींच्या आणि स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर हॉर्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडी, पीसीओएस, फायब्रॉइड, मासिक पाळीच्या समस्या, स्थौल्य, थायरॉइड, चेहऱ्यावरील मुरूम पुटकुळ्या, चेहऱ्यावरील बारीक लव, केसांच्या समस्या, त्वचेच्या समस्या, मायग्रेन ह्यासारख्या गोष्टी आजकाल वाढताना दिसत आहेत. ह्या गोष्टी होऊ नये असे वाटत असेल तर लहान वयापासूनच काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. जसं की आपला आहार कसा असावा, आपला विहार कसा असावा याविषयी थोडंसं आज आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी आपण दिनचर्येतल्या काही आवश्यक गोष्टी समजावून घेऊया. ह्यात सगळ्यात पहिले येतं ते अभ्यंगम आचरित नित्यम. ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज अंघोळीच्या आधी अभ्यंग करावे. तुम्ही बला तेल, बलाश्वगंधादी तेल किंवा साधे तिळतेलही अभ्यंगासाठी वापरू शकतात. रोज नाही जमलं तर निदान सुट्टीच्या दिवशी तरी आपण अभ्यंग करूच शकतो. अभ्यंग केल्याने वातदोष नियंत्रणात राहून बल वाढते, रोगप्रतिकार क्षमता वाढते, यासारखे अनेक फायदे होताना दिसतात. नाभी पूरण करणे हाही एक चांगला उपक्रम आहे. अंघोळीच्या आधी नाभीत मावेल एवढे कोमट तेलाचे थेंब टाकून ते जिरू द्यावेत. साधारणतः 10 मिनिटांनंतर सर्व पोटाला हलक्या हाताने मॉलिश करावी आणि नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी. रात्री झोपण्यापूर्वी आठवड्यातून 2 वेळा डोक्याला व तळहात तळपायाला रोज कोमट तेलाने मॉलिश करावी. रोज सकाळी उपाशी पोटी 1 चमचा घरी केलेले साजूक तूप गरम पाण्यासोबत किंवा गरम दुधासोबत घ्यावे. नियमितपणे व मर्यादेत ड्रायफ्रूट्स, गरम दूध, त्यात कुठलंही चॉकलेट पावडर किंवा प्रोटीन पावडर न घालता अधूनमधून हळद, सुंठ पावडर, खारीक पावडर, अक्रोड किंवा बदाम पावडर घालून द्यावे. आहाराचा विचार करायचा झाल्यास आहारात घरी तयार केलेले ताजे अन्नच शक्यतो खावे. ब्रेड, बेकरीचे पदार्थ, मॅगी, नूडल्स, पास्ता, पिझ्झा, बर्गर ह्यासारखे पदार्थ रोजच्या जेवणात नको. यापैकी एखादा पदार्थ क्वचित खायला हरकत नाही. लहानपणीच मुलांना सगळ्या प्रकारच्या भाज्या, डाळी, उसळी, चटण्या, कोशिंबिरी खाण्याची सवय लावावी. म्हणजे मोठे होऊन ते कुरकुर न करता सगळ्या गोष्टी खातात. सारख्या सगळ्या भाज्यांमध्ये कांदा, लसूण, टोमॅटो, विकतचे मसाले न घालता भाजीची चव लागेल असं बघावं. रोजच्या पदार्थांना खमंग, रुचकर बनवण्यासाठी त्यात ओला नारळ, धणेपूड, जिरेपूड, मिरेपूड, ओवा, बडीशोप, मेथ्या, कढीपत्ता, कोकम, अनारदाणा हे पदार्थ वापरावेत. अधूनमधून चिंच, खजूर, पुदिना, लसूण, आले, कोथिंबीर, घरी बनवलेले इडली, डोसा, मिश्र डाळींचे अप्पे, भाजणीचे थालीपीठ असे पौष्टिक व रुचकर पदार्थही आपण खाल्ले पाहिजेत. अट एकच, नित्य सर्व रसाभ्यासात. अर्थात आपला आहार हा षड्रसात्मक असावा. आहारासोबतच विहारही तेवढाच महत्त्वाचा असतो. यामध्ये आपण ओंकार, सूर्यनमस्कार, मैदानी खेळ यांना समाविष्ट करू शकतो. कारण त्यामुळे एकाग्रता वाढते, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि शरीरयष्टी उत्तम राहून रोगप्रतिकार क्षमता वाढते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सततच्या वापरापासून मुलांना लांब ठेवून वाचन, एखादी कला, स्विमिंग याची आवड निर्माण करणे, जेणेकरून त्यांचा व्यासंग वाढून चौफेर व्यक्तिमत्वाचा विकास होईल. आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्यांकडे. मासिक पाळी. मासिक पाळी नियमित असण्यावर शरीराचे आणि मनाचे आरोग्य अवलंबून असते. साधारणतः 14 वर्षापर्यंत पाळी येण्यास सुरुवात होते. उष्णकटिबंधात पित्त प्रकृतीच्या मुलींची पाळी साधारणतः लवकर येते, तर कुपोषित, वात प्रकृतीच्या, रक्ताल्पता असणाऱ्या, काही दोष असणाऱ्या मुलींना पाळी यायला वेळ लागतो. बहुधा 15 ते 16 वर्षापर्यंत पाळी न आल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक ठरते. मुलगी वयात येणे किंवा पाळी येणे हा एक महत्त्वपूर्ण क्षण असतो आणि बऱ्याच ठिकाणी तो मुलींचा कौतुक सोहळा म्हणून साजरा करण्याची रीत आहे. आजकालच्या स्त्रिया घराबाहेर पडून दुहेरी जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे पूर्वीसारखी हक्काची 4 दिवसांची विश्रांती त्यांना घेता येत नाही. त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे केले जाणारे दुर्लक्ष, घाईत वेळोवेळी घेतलेले जेवण, बैठी जीवनशैली, मानसिक ताणतणाव या सगळ्या कारणांमुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळी, सगर्भावस्था आणि मेनोपॉज या त्यांच्या महत्त्वाच्या स्थित्यंतरात अनेक आरोग्य समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. पीसीओडी, पीसीओएस, फायब्रॉइड, ॲनेमिया, मायग्रेन, पित्ताशयातील खडे, विविध कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर याची अनेक कारणे असू शकतात. जसं की चुकीच्या आहार पद्धती, सौंदर्य समस्यांच्या चुकीच्या संकल्पना, वैद्यकीय सल्ल्याशिवाय केलेले डाएट, मलमूत्राचे वेग धारण करणे, मानसिक ताणतणाव, विनासल्ला किंवा वारंवार घेतलेल्या गर्भनिरोधक गोळ्या.
पाळीच्या 4 दिवसात आपण काय काळजी घ्यायला हवी? तर ह्या दिवसात आपला आहार विहार हा वेगळा असला पाहिजे. जसं की शक्य असेल तर गरम गरम जेवण करावे किंवा कमीत कमी पाणी तरी गरम प्यावे. पचायला हलका आहार घ्यावा. चमचमीत, तेलकट, आंबट, तिखट पदार्थ कमी खावे. लघु व सुपाचक आहार घ्यावा. आयर्न व कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा जेणेकरून अशक्तपणा येणार नाही. ह्याच्यामध्ये राजगिरा, नागली, ओट्स, शेंगदाणा चिक्की, ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत यांचा समावेश आपण करू शकतो. जेवण झाल्यानंतर बडीशोप, बाळंशोप, ओवा, तीळ, सेंधव मीठ ह्यांची पावडर करून ती खावी किंवा तोंडात नुसती लवंग ठेवली तरी चालते. रात्रीच्या जेवणात सूप्स व हलके जेवण, भाजणीचे थालीपीठ, धिरडे, उक्कड इत्यादी पदार्थ घ्यावे. सूप्समध्ये आपण टोमॅटो, गाजर, बीट, पालक, लाल भोपळा, कोथिंबीर ह्यात आपल्या आवडीनुसार कोकम सिरप, डाळिंब दाणे, आवळा रस, लोणी, मिरेपूड घालून खाऊ शकतो. ह्या 4 दिवसांमध्ये कमीत कमी शारीरिक व मानसिक श्रम होईल असे बघावे. दगदग कमी करावी. इतकी काळजी आपण घ्यावी. या आरोग्य सदरात आपल्याला अजून काय ऐकायला आवडेल हे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कळवल्यास आणि आपले काही शंका किंवा प्रश्न असल्यास त्यावर आपण सविस्तर चर्चा करून हे सदर अजून उपयुक्त करू शकतो. धन्यवाद.